परमेश्वर भर तुझ्या साधुबोध धनात निर्णय ठेला टाईचं मुरला अनुभव प्रस्तुत सांगे किती श्रीकृष्ण दमले स्वतः तत्व सर्व ते शेत म्हटले लवंगा कुणाचा आहे भंगाचा शेवटचा कडवून कल्पना आहे ही कोकण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत. थोडं उलट फिरा. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जसे पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. उलट फिरा. शरीर जसं पंच प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. याचं कारण आहे या जगाचं हित फक्त संतच जाणतात, बाकी कुणालाच गरज नाही. थोडं उलट फिरायचं आपलं. याचं कारण आहे ए बऱ्या निर्वास. याचं कारण आहे याचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडू नका आता. ज्ञान देव आहे. देव मिळवायचा असेल तर ज्ञान हा पाया आहे. आणि पाया जर ज्ञान असेल तर प्राप्ती देवाची आहे. म्हणून शब्द ज्ञानदेव आहे. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे. ओव्या नीट ऐका 2-3. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी जरा क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याला त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट फिरा तिथं. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. सूत्र आहे त्याला. रियाज करा तर पखवाद. आता ठेवून द्या आणि पुढच्याच कीर्तनाला उचका. कावळा शिवला तरी तुम्ही पखवादे होणार नाही. पखवाद्यानं 1 तास रोज पखवाद झोडलाच पाहिजे. सीजन असो नाही तर नसो. सीजन वर वाजवले तुम्ही मेले तरी पखवादे होणार नाही. गायकानं रवीच आठवड्यातून एकदा तरी नवीन चाल काढली पाहिजे. 40 वर्ष एकच चाल. बरं ती कोणाला म्हणून द्यायची नाही, जमणार नाही. कीर्तनकारानं आठवड्यातून एकदा तरी अभंगाचं चिंतन बदलवलं पाहिजे. स्वतःच दुसऱ्याचं न ऐकता. मेमरी कार्ड मन पेनड्राईव्हवर भाबा होता येतं, पण ते सीट रामनवमी झाले हनुमान जयंती पोट टिकत नाही. त्याला पहिली गोष्ट आहे परमार्थाला काय नसो सातत्य पाहिजे. सातत्य हुकलं परमार्थ संपला. आत्ताचा जो परमार्थ चालू आहे ना, हा फक्त लोकांना दाखवायला चालू आहे, स्वतःसाठी काहीच नाही. हे कथा कीर्तन ही जी चालल्यात ना, ही फक्त लोकांसाठी आहे. सांगणाऱ्याला काय वो भी परत फिरवा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. काय ओवी आहे. आणि ही ओवी उलटी फिरवा. आता हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण 10वा अध्याय याच्या उलट म्हणतोय. 10वा अध्याय असं म्हणतो आतापर्यंत जगात बोंबला थिंडणाऱ्यांना देव भेटला नाही. हे बायका पोरं सोन्यान बोंबला थिंडा, मोकार ठिकाणी खाजवीन तिकडच गण लावा, ही सगळी नाटकं आहेत. लावा गंध अख्या अंगाला, ही नाटकं आहेत सगळी. हा देवच नाहीये. वाक्य सरळ सांगा, ओवी सांगा. कर्म हाच देव.
डोकं थोडं बंद होईल तुमचं 15-20 मिनिटात. कर्म हाच देव, कर्म चांगलं करा हा देव आहे. काय कोणत्याही ग्रंथानं तुम्हाला सांगितलं नाही उपास करा, बायका बोरं सोडून बोंबलं धिंडा, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, बायका करू नका, मोबाईल मधल्या गेम खेळा, सांगितलं कुठं? कुठं वाचलं? या विश्वात, शब्द नीट आहे का बरं का, जगात नाही म्हणत मी, विश्वात जेवढे ग्रंथ तयार झालेत, हे रामायण महाभारत शिवपुराण बिराण काय तुमचे जेवढे असतील तेवढे, सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 नैत चांगलं वागा, 3 नीतीनं जगा, 4 गायीची आईबापाची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. 6वं सांगितलं काय? रामायण ऐकून पाठ करून काय करतो तू? काय करशील रामायण पाठ करून? अख्खं रामायण पाठ करतो ना आईला लाथा हाणतो. रामाने भरताने रामाच्या पादुका ठुल्या, तू रामाचे कांदे राचे चोरून इकितो. तुम्हाला कोणी सांगितलंय? ही गरजच नाही महाराज. परत वाक्य नीट ऐका पुढे चला. कर्म हाच देव आहे, हा किंवा नाही. 2च वाव्या झाल्या बरं का. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. हा ते पाठच करून टाकायचं, पुन्हा डोक्याला ताण नाही करायचं. 3, 2 कर्म हाच गेलं बांबल देव आहे. आता 3री ओवी आहे 10व्या अध्यायातली आहे. संपत्ती आली तर दया येणार नाही. शब्द नीट आहे का बरं का. संपत्ती जर आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आले तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. बरं नीट आहे का. संपत्ती आली तर दया येणार नाही. पैसा आला, महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा चला का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, तुम्ही गंधात झोपा, पण तुमचं वाटूळच होणार. हे जे जे लिहिले प्रारब्ध ते ना चुके महाराज असं का म्हणले? जुनी मंडळी नाही ऐका, नव्यांच्या काय ध्यानात येणार नाही. 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत. 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट आहे का बरं का. दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. अख्खा देवाचा दैवी संपत्तीचे गुण कमी आहेत आणि आसुरी संपत्तीचे गुण जास्त आहे. ज्यांनी ज्यांनी व्याजाचे धंदे केले तर फडूनच मागणार. महाराष्ट्रात मला एखादा माणूस दाखवा कोट्याधीश ज्यांनी जनता लुटून इस्टेट कमावली. एक माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार, आणि मारताना त्यांच्या जवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स, आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. नाही 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 नाही. परत ओवी फिट करा. 3 ओव्या फिट करायच्या, पुढे अजून कीर्तनाला सुरुवात केली आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं असते ते साधे करीती सायासा कारण अभ्यास तुका म्हणे साधे करीती सायासा
व्यास तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे. ओव्या फिट करा 3, मग पुढे सरकवतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. 1 कर्म हा देव, आणि 3 संपत्ती आणि दया एकत्र कधी येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. 10वा अध्याय म्हणतो ती माझी विभूती आहे. संपत्ती आणि दया जर एकत्र आले तर ती माझी विभूती आहे. आता कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची ना आपली मला वाटतं पहिलीच गाठ आहे. दुसरी आहे आपलं काम थोडं नंगाट आहे. हा, म्हणजे हे 7 कीर्तन सप्त्यातले आणि आपल्या कीर्तनात फरक आहे. सुरुवात केली नाही मी कीर्तनाला सुरुवात करायची. पहिला अगोदर 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाहीत, यायचंच नाही. हा, लांब बसायचं, तंगड्यात आणून द्यायच्या कुणीकडे तरी, चांगला चप्पल जोड पाहायचा. हा, पहिल्या पंक्तीला जेवायचं, वाचलं तर डबल जेवायचं. पण ते आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं, यायचंच नाही. हे बाकीचे किती भाग्यवान आहे, मांडवात नकोच. बाबाचं तोंडही पाहन नको. हा हा, आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे. कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. पहिल्या 3च ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. ओपन. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध. आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. तुला पटो अथवा नाही. आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमॅन आहेत. देवानं बुद्धी द्यायची. भगवान शंकराच्या शिवरात्रीचा सप्ताह आहे. द्वादशी आहे, प्रदोष आहे. आज उद्या शिवरात्र आहे, कालची विजया एकादशी होती. शंकर जशी बुद्धी देईल तसं कीर्तन. ते तुम्हाला पटो अथवा न पटो, आमचं चांगलं सांगणं काम आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगात घुसायचं आहे आपल्याला. आता फक्त प्रश्न उत्तर राहतील, आता काहीच नाही. फक्त प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न आहे सगळ्यांसाठी. टाळकरी, इनेकरी, चोपदार, फिबदार, इकडे लक्ष द्यायचं. बरे हो, पुढे धोत्र सावरीत बसतं, इकडे लक्ष द्या. ते पोरांचा असं गोठळा होतोय. कीर्तन इकडे मूड मध्ये आलं का त्यांनी टायल गोंधळत बसायचं. चला सुरुवात. पहिला प्रश्न महिला मंडळ सगळ्यांसाठी. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा आहे. सावध राहा बरं का, परत गोठाळा होईल. आता माझा प्रश्न होता जगात देव आहे का, तुम्ही मला उत्तर दिलं आहे. मग माझा प्रश्न लगेच दुसरा आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमच्या का उत्तर आहे नाही. सावध राहा. आता उत्तर आहे नाही. मग माझे 4 वाक्य आहे तुम्हाला. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे ना. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची सेवा केली तर आहे. देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे. देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, शोधोनी पाहे, शोधोनी पाहे. आहे. एवढं गुलाम कामाची त्यांना सवयच नाही. विठाला आपलं एक कीर्तन वाजवणं म्हणजे बाकीच्या बाबांची 3 कीर्तन वाजवणं. चला थोडं माग थोडं पुढं. प्रश्न होता जगात देव आहे का? आहे. आता उत्तर मिळालंय. फुलात सुगंध आहे, लाकडात आगडी आहे, उसात साखर आहे आणि दुधात लोणी आहे. आता उलट फिरवतो थोडं. पटापटा बोलत जायचं फक्त. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर.
पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. तुम्ही म्हणाले कुठे महाराज मंडळी, अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 कागदावर लिहून घ्या. घरी गेल्या उचका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा होस होणार नाही. लोहाचे कणक होईल, लोखंडाचं सोनं होईल, पण त्याचं लोखंडाचं सोनं होईल, त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आणि आपल्याला दुःख येण्याचं कारण ज्ञानच नाही हो. आता ही दिसतेच नाही एवढी माया सगळं, ही फक्त मिली नाही म्हणून जिवंत आहेत. नाही तर काहीच नाही. एक प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी. बसलेली सगळी माणसं माझ्या सगळं आयुष्यभर कमवलेली इस्टेट तुम्ही कमावता कोणासाठी? तुमचं उत्तर आहे पोरांसाठी. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे, त्या बापानं बोट वर करायचं. त्याचा इथं भव्य नागरी सत्कार फक्त बोट वर करायचं. 5 मिनिटं थांबवतो मी. मग तुम्हाला हे कुठाने करायला सांगितलं कोणी? याचा अर्थ आपण संसारात अज्ञानानं गुंतलोय, ज्ञानानं नाही. गुंतलोय पण कशानं? आणि म्हणजे दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं देतो सगळ्यांना. आता नुसते प्रश्न उत्तरच राहतात कीर्तनात. आता दुसरा प्रश्न सगळ्यांसाठी, याला 2च मिनिटं होते, आता याला 5 मिनिटं आहे. तुम्ही आणि मी पखवादे बिखवादे गायक वादक चोपदार फिरदार येणेकरी फिनेकरी सिस्टीमवाले सगळे आयुष्यभर आपण कमवलेल्या इस्टेटीचा रात्रंदिवस कष्ट करून तुम्ही उपभोग कधी घेणार? मी बसून घेतो 5 मिनिटं. तुम्ही मला 5 मिनिटानं उत्तर द्या. उपभोग घेणार कवा? 50 ते झालोय. शुगर आहे, शुगर आहे, शुगर आहे, बीपी आहे, झटका येऊन गेलाय, स्प्रिंग आलेला आहेच, मागून ठणका चालूच आहे, पुढं मुतखडा वळवळ करतोची, गोळ्या मोकाराची, पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, खायला जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1, निम झाल्यावर 1, पुन्हा उठताना 1, काहींना बाथरूम जाताना गोळी, इकडं खालं तरच इकडं पडत, इकडं गोळी बंद, इकडं. मग तुम्ही उपभोग घेणार कवा? सुधरत एक तुम्हाला काय? आपण बंगला बांधल्यावर निलान 1 मुक्काम आपल्या बंगल्यात व्हावा, दुसऱ्या दिवशी नदीवर का जाणं होईना. आता आपल्या श्रद्धाला जर बंगल्याची वास्तुशांती येते तर बंगला बांधायची गरज काय? त्याचं एकमेव उत्तर आहे 16व्या अध्यायात आहे, हिता पासोनी काढीती हित देवोनी वाढविती. आणि आपल्याला नेमकं हितच कशात आहे हेच कळत नाही. आपला एवढाच ताला काय, गाडी, बंगला, बायको, सासरवाडी, पोहरं, नातू, नात, नदी. काय नाही. पैसे घालायचे. 80% ग्रामपंचायत सदस्यांना जर ग्रामसेवकने इंग्रजी शिवी दिली तर ते वन्स मोर म्हणतील अशी परिस्थिती आहे का नाही? बोला. जास्त आहे पण कमी नाही. कळतच नाही ना. काय नाही. आता हे समाज जो आहे ना हा सगळा बाह्यरंगाचा आहे. आनंदाचं काय? अरे एवढं गेल्यावर जगाचं करणार काय? काय करणार? शरीर गेल्यावर करणार काय? आणि गेलं तुमचं शरीर, मागच्या अवलादीला घेणं काय? काय घेणे तुम्ही? आता दुपारी, आता समजा मी कीर्तन संपल्या आज मेलो समजा, मरणार नाही, आज मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. आपण गेल्यावर जगाचं करायचं काय? वाक्य समजा इंद्रिकेचे वाक्य आहेत. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला की तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काय घेणे? लोक वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार.
आता हे माझं मशीन चांगलं आहे, 3-3, 4-4 करतोय रोज. मी काही सीझन मधला बुवा नाही. हलक्या हाती 3-4 3-4 करतो. उद्या माझे 2-4 दात पडले, लोक काल तारीख येतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. पण लोकांना घेणं काय तुमचं? समाजाला तुमचं कवडीचं घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही सरपंच आहात ना, 100 लोक तुम्हाला फोन करतील, एक दिवस माझी व्हा. संपलं तू जगातून. लोकांना काय घेणं? शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोणी घेऊन बसले? ज्याची लंका सोन्याची होती, 1.25 लाख नातू पथ्याला होते, रामानं एकट्यानं रणात मारला, एक त्याच्यातला रणातला राहिला उतरवलं नाही, तुम्ही कोण आहेत? आता तसा बारीक अभ्यास केला तर रामापेक्षा रावणाचं सैन्य कमी होतं का जास्त होतं? जास्त होतं. अख्खी लंका त्याची सोन्याची होती, तो काही दुबळ्या पार्टीचा माणूस होता का? आणि हा अंगात वलकले नेसणारा ब्रह्मांड नायक लंका दिशाला मारू शकतो. याचं कारण आहे, रामाची संपत्ती दैवी होती आणि रावणाची संपत्ती आसुरी होती. रामाची संपत्ती जाऊ द्या, कपडे नव्हते, वडील गेले होते, आई बाजूला होती, भाऊ बाजूला होता, जीवनात दुःखच होतं, एकच भाऊ बरोबर होता, बायको बरोबर होती, बायकोही सोडून दिली ती, पण संपत्ती दैवी होती. आणि याच्याकडे 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, आणि सक्का भाऊ त्याला सांगत होता ती शीता नेऊन दे, हातानं झटे होती. तू अजून एवढ्या बायका कर, तुला 80,000 बायका आहे ना, अजून एवढ्या कर, पण शीता नेऊन दे. रावण म्हणला तुला मी प्रवचन करायला नाही बोलावलं, मी आला. कुंभकर्ण म्हणला तू तर मारणार, पण तू मला घेऊन मारणार, मी नाही दोघं. गोष्ट परत नाही, हा विनोद नाहीये, यातलं गांभीर्य ध्यानात ठेवा. तुमचं शरीर थकलं, लोकांना तुमचं काही घेणं नाही. जन हे सुखाचे धीरा घेतल्या ते, अंत ही काळीचे, अंत ही काळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे धीरा घेतल्या ते, अंत ही काळीचे, अंत ही काळीचे नाही कोणी. इथं आलोय बरं का आपण. बरे ती खुर्ची ठेव खाली. देव आहे. आता उलट फिरायचं बरं का आपल्याला. करंट लागला का मग सोपं झाला, अभंगाचा करंट लागला पाहिजे. फक्त संतांची सेवा केली तरच ज्ञान येईल. आता पुढे सरकलो आपण. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटमुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा कारभारी मन आहे, आणि त्याच्या ताब्यात अख्खं गाव आहे. आणि तो गडी थोडा नादी आहे. कोण? मन. नादी म्हणजे थोडा चालू गडी येतो. त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही, प्रयत्न चालू आहे. बर बर. याला गर्लफ्रेंड नाही, किचकट कीर्तन राहतं बरं का. हे गाव आहे, या गावचा पोलीस पाटील मन आहे, आणि मनाला एक प्रियशी आहे, ती ह्याच गावात राहते, गल्लीतलं पण आहे, आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. डोकं खाजवर का आता. मन आणि त्याला मामलं आजरी एक तुम्ही. मन आणि इच्छा. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडला इच्छा प्रेमात. घोटाळा असा झालाय, दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती झेडपी लागायची शक्यता आहे, 2 महिने कळकाळ. जर लागली तर माळ टिकणार नाही. चला. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 1 तारखेला 10वीचा पेपर आहे. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजती झोपून घे. मन म्हणतंय अभ्यास कर. या दोघांचा खटका आहे, इच्छा आणि मन. आणि त्याच्यात घोटाळा असा झाला, ही पडली त्याच्या प्रेमात, पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. आता नपुसक आहे हे तिला माहित नाही, आणि ही पडली त्याच्या
प्रेमात. आता घोटाळा असा झाला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? प्रियकर नपुसक आहे, तिला बाळ होईल का? नाही. तुला काय माहित? बर, नाही होणार. नाही होणार. आता माळकर यांना प्रश्न विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? सगळे गंध लावणारे 10 मिनिटं घ्या, अख्खी दुपार घ्या, जाऊ द्या अख्खा येळ घ्या. तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? उत्तर परत ऐका. तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली. काय होवे, ती कामात तारुण्य आली, ती तरुण आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती झाली नाही, त्याच्यामुळे ती कुमारी करायली. मग आता सगळ्या पोरीने उत्तर द्या, तिला धोका बसला. कोणाकोण? मनाकोण? आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या. तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाली तर धोका देतील, नाही तर मिळतच नाही तर धोका देणार नाही. आता पोरीनं मला सांगा, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, आणि दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला वारं लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही. तुम्ही सांगणार कोण? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण गेलं? बॉम्बालं. इच्छा. तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळल. सांगू पटकन? माया. नाही किचकडे. आता ही कोण आहे? प्रियकर कोण आहे? मन. तो कसा आहे? नपुसक. म्हणजे तिला बाळ होणार नाही. त्या पुरीला बसला धोका, ती गेली मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नाव माया, आणि ही गेली तिला सांगायला. बाई, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस पेले, कारण मी जर्सी होते, आणि मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, मग त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला, आणि मी त्याच्या प्रेमात पडले, आणि सोमठाण्याला जाऊन कांदे वाट्यानं केले, आणि तिथं गेलो मला पोहार झालं, आणि त्यानं मला आता पिसवायला सुरुवात केली. ही माय आहे. आता ही गेली तिला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला ग, पण तो तो तर नपुसक निघला, असं कोण म्हणती? माया. कोणाला सांगती? आपलं इच्छा. कोणाला सांगती? मायेला. ती माया म्हणली, बाई तुला तरी प्रियकर आहे, मला तर प्रियकर नाही, नवरा नाही. लय भारी काय का बरं का? आता मग ही तिला विचारती, का ग तुला तर कोणीच नाही, मग तू ह्या जगात काम काय करते? कोण? माया. माया म्हणली मी काय काम करते तुला सांगू का? जन्माला आलेला प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे, पण मी त्याला गुंतून मारल्याशिवाय राहत नाही, आणि त्याला मोक्ष का जाऊ देत नाही. हाच माझा धंदा आहे. माझा धंदा एवढाच आहे. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 100. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून हे धनंजया जयापरी. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी, नाम न येत पाशी. जन्माला याल नाही, आणि माझा एकच धंदा आहे, जन्माला आणायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, बायको करून द्यायची, त्याला पोरग होऊन द्यायचं, त्याची बायको भाळातीन करायची, हिला नातू दाखवायचा, आट्या काढून मारायचा, आणि दुसरा म्हातारा तयार करायचा. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे खरे. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे खरे.
बाई मी फक्त जगाला गुंतून मारते आणि पाया पडून सांगतो, कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बायको नाही, हा सगळा तमाशा मायेचा आहे. उदाहरणार्थ मुलगा मला आहे, काय माझ्या बरोबर माझा संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. त्याला चांगलं शिकवणं आपलं काम आहे. त्याचं नशीब त्याच्या संग, त्याचा भांग वेगळा, त्याची आवड वेगळी, त्याचं राहणं वेगळं. 17वा अध्याय म्हणतो, पाणी दंडानं गेलं, मिरचीला गेलं कडू झालं, मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, पाण्याचा काय दोष? 17वा अध्याय म्हणतो, कुंभारानं 3 मडके घडवले, एक मडकं दहीहंडीला गेलं, एक मडकं दहीहंडीला गेलं, एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं. कुंभाराचा काय दोष? हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. कोण कोणचा बाप नाही, कोणी कुणाचं नाही. किस्सा रिकामा, जग समाप्त. कोण बहीण, कोण बहीण? हे नाही रे, नाही कुणाचे कोणी. 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 हो बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय. वेण्या पाण्याच्यावर वाहिल्या कुंडीत धागे दोरे. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. माझ्या मायेचा बाजार, माझ्या मायेचा बाजार. बस. कोण कोणला घे नाही. 22 वर्ष सांभाळलेली मुलगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सगळे हप्ते पेड करा. कोणला घे नाही काय, कोणला काय घे नाही. काही माणसं म्हणते माई बायको बायको ही सगळी भामट्याची टोळी आहे. कोणला वेळ आहे? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम हा विषय नाही. तिने फक्त तुला भिकारी करायचं तंत्र पाळलंय. तुला काय अक्कल आहे? बॅलन्स तुटा घेतो, गाडीला पेट्रोल तुटा घेतो, तिला घेऊन तोंड बांधून मुंबळत हिंडतो, हॉटेलिंग तू करतो. तुला काय देते ती? तुला लग्न करायचं मागितलं तर ती म्हणते मी 9वी पासून जॉईंट आहे. काय राहिलं तुझ्यात? मग तो 90 आणायला सुरुवात करायची. मा हृदय बिघडलं. तुला हृदय नव्हतंच तर बिघडायचं काय समज? हे जे प्रेमन काय काय, कोण बायको बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायचे. एवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. हे जी बहीण काय चीज असते. ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणी सह्या केल्या नाही. अशा 4 जणी इथं बसले. काय जी बहीण पाया पड, भाऊ पाया पडतोय, बाई सही कर ग सही कर. ती म्हणती थांब त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे ते बेवड्याला तो नालायक म्हणतो लावून धर. म्हणणारे माया पडत बसले. पा असं काय ए जी बहीण काय. या जगात फक्त खरं कोणी बोलायचं नाही. आता माहिती 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून धरलं. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि ह्या जगाला खरं चालत नाही. हो, खऱ्याचा विषय ह्या जगात नाही. इथं ह्या जगात जो मोठ्याची बुटं चाटील आणि दुसऱ्याची लाल करील त्याचाच सत्कार होईल. कीर्तनकारांचं सुद्धा तसंच आहे. 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं. 15 मिनिटं ज्यानं ज्याच्या घरी जेवलं त्याच्यावर बोलायचं. आणि अर्धा तास ज्याच्या पाकिट गुतलं त्याची लाल करायची. याला 1 तास. हे आमच्यासारख्याला जमत नाही म्हणून आम्ही रोज घोडे खाल्याशिवाय राहत नाही. माझ्या इतक्या शिव्या कोणी खाल्या नाही. रोज नवं लफड आहे माय भावती. रोज नवं. उठलो का लफड सुरू. रोज लफड नाही असा दिवसच नाही. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला का? या जगात खरं बोलायचंच नाही ना कोणी. या जगातली माणसं फक्त दाबून मारायची. दाबून दाबून मारायची बस. काय नाही. गावचे सोसायटी ज्यांच्या ताब्यात आहे ना त्यांनीच सभेला ऐकणारी पुढे बसवायची त्यांचीच. आणि एखाद्या कोपऱ्यातून म्हणला ना एवढा खर्च कस काय झाला, याने लगेच त्याला दाबायचं. गाप हल्ला दिला 2-4 ठेवून. ते चप्पल कोणीकडे तो हातार कोणीकडे. तो गेला निघून. तुम्हाला सोसायटी गेली उडत. काय करायचं? इंग्रज गेल्यापासून दाबून समाज मारला ह्या लोकांनी. दाबून बोलायचं नाही. कोणी बोलला त्याचा बांबूच उपटला. खेळ झाला खेळ.
काय माया आहे ती? कोण बहीण कोण बाप? काही काही पोरी 10वी पासून एखाद्या पोराला बिल करतात आणि 10 वर्ष त्याच्या संगच हिंडती आणि त्याच्याशीच लग्न करती आणि नवऱ्याच्या घरी जाताना रडती. आता ती खरी रडती का? तिला नवीन तो पोऱ्या. आणि बाकीच्या बाया म्हणते अशी पोरगी रडली काय डोंबलं रडली. हा सगळा तमाशा आहे. काही सुनांना जर फिरायला जायचं असेल नवऱ्या बरोबर आणि पोरांची जर अडचण होत असेल तर सुनाक एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहे ना आमच्यापेक्षा म्हातारी का चांगले राजा. म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. गेली निघून दोघे. ती म्हातारी बसली ना तू सांभाळीत. कोण नागपुरीत वाट घालताय कोण पदर वळीत आहे कोण केस वळीत आहे. आणि ती म्हातारी म्हणती काल ते येळ भर नव्हते पण पोरांनी हुका चुकीली नाही अशीच मरतो. माया त्याला काय घेऊन म्हणलं. अहो ती माया आहे आणि ज्याची शिवरात्र आहे त्याची बायको आहे ती. हे काही नगाट देव आहे हा भगवान शंकर. त्याचीच बायको ही आधी माया. काय घेऊन म्हटलं माया आहे ती. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण बायको नाही काय नाही. तुम्ही घरात महिला मंडळ गण गुजीरवाडी तुम्हाला 2 मुलं आहेत गण. फक्त तुम्ही थोडं काम कमी करा. आपला पोटचा पोरे आपला तिरस्कार करतो. जगाचं काय घेऊन बसले. जगाचं काय घेऊन बसले. आपला पोर काय दूध प्यालाय आपला. बाळाला बाळ झालं तरी ते बाळ आईला बाळच आहे. बाळाला बाळ जरी झालं तर आईला बाळ आहे. पण बाळाला बाळ व्हायला जेव्हा बाळाची आई येते तेव्हा त्याला ही आई नको असते हे ध्यानात ठेवा. हे फक्त तमाशा. हा फक्त परंपरेनं आलेला तमाशा चालवायचा आहे. नाही तर स्वतःच काय. आज कीर्तनात बसलेल्या 25 महिला मी सापडून देतो तुम्हाला. स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार आजीला नाही. आज नाही आजीच्या मांडीवर नातू नाहीये का. आमची आजी अडाणी आहे. आमची आजी अडाणी आहे. तिच्या मांडीवर नातू नकोय. अडाणी बाईच्या दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार चालतो पण अडाणी बाईची मांडी चालत नाही. कीर्तनात बसलेल्या 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत. इथं बसेल ज्याची बायको गेली त्याच्या इतकं वाईट जगणं कोणचंच नाही. मला हे सुनाच्या हाताखालचं जे जगणं आहे हे फक्त मरण येत नाही म्हणून जगणं आहे. नाही तर मेलेलंच जगणं आहे. ते कोण सून घेऊन बसले. फक्त आमच्यासारखे खरे बोला त्या आणि घोडे खात्या. नाही तर खरंय का खोटंय बोला. कोणाला वेळ आहे या जगात. हा वेळ कोणाला आहे. पाया पडून सांगतो तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंतच तुम्ही जीवन चांगलं जगा. एकदा शरीर थकलं तुम्ही आशाच ठेवू नका. तुमचं काय मत आहे. मला हे मिळेल ही आशा ठेवू नका. मी हे मिळवावं ही अपेक्षा ठेवू नका. मला फक्त देव मिळावा बाकी काहीच मिळू नये. काहीच मिळू नये. मला नको गाडी नको. माझ्या डोळ्यापुढे फक्त कटेवर हात ठेवणारा पांडुरंग वाजावा बस. मला काही नको. सगळं केलं ना मी आयुष्यभर रात्रंदिवस कष्ट करून केलं. पण ज्यांच्यासाठी केलं त्याने धोका दिला. पण ज्याच्यासाठी काहीच केलं नाही त्याने धोकाच दिला नाही. ज्याच्यासाठी मी कधी उपवास केला नाही ज्याच्यासाठी मी कधी भजन केलं नाही त्याने मला जगवलं. आणि ज्यांच्यासाठी मी रक्त आटवलं त्यांनी मला फटकवलं. हे ध्यानात ठेवा. कटेवर हात ठेवून उभा राहिला अजून कुणाचं वाईट केलं नाही. लाकडातल्या किड्याला सुद्धा जगवून दिलं. गाळातल्या बेडकाला सुद्धा जगवलं. एवढंच काय पशु पक्ष्याला सुद्धा ह्या झाडावर रात्रीचा मुक्काम केला तर त्या झाडावर त्याची रात्र सुद्धा सुंदर निघली. सांभाळलं ना त्याला. तुम्हाला मला घर आहे. कावळ चिमण्यांना काय घर आहे. कावळ्यांना काय घर आहे. हो सांभाळलं. एक वाक्य सांगू. ज्यांनी अख्ख्या जगानं ज्यांना त्रास दिला ते ज्ञानदेव आहेत. उलट ऐका बरं ना. अख्ख्या जगानं ज्यांना त्रास दिला ते ज्ञानदेव आहेत. पण आज अख्ख्या जगाचा आधार आहे ते ज्ञानदेव. हे जगाचं काय घेऊन बसले. ती माया आहे आणि ही गेली तिला सांगायला बाई मला नवरा नाही पण असं झालंय. कोणाला सांगत ती गेलं बोंबाला. इच्छा म्हणली बाई द्वापार युगात त्रेतायुगात आणि सत्ययुगात तुझी ताकद चालत होती. कोणाची. मायेची. कुणाची. माय.
पण कलियुगात तुझी ताकद चालणार नाही. ही म्हणली का का महाराष्ट्रामध्ये पैठण ही दक्षिण काशी आहे आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आप्पेगाव नावाचं गाव आहे आणि त्या आप्पेगावामध्ये एका मातेनं 4 मुलं जन्माला घातलीत. एक मुलगा विश्वाचा गुरु आहे, एक मुलगी विश्वाची आई आहे, एक मुलगा साक्षात सोपानक ब्रह्मदेव आहे आणि एक मुलगी आदिमाया शक्ती आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी तू मरणार. काय भाषा आहे हे? कुणाला दम दिला या मायेला? मरणार म्हणजे माया मरेल, पण संतांचं नाव घेतलं. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल, तेने माया जाळ, तेने माया जाळ तुटती. हो हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल, तेने माया जाळ, तेने माया जाळ तुटती ना. येतं काहीच नाही ग. नाशिक पासून 23 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे, तीर्थांचा राजा आहे. त्याचं नाव जरी घेतलं तरी तू मरते. कोण? माया. आणि येतं काहीच नाही. आळंदी पासून 23 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे आणि तिथं तुकाराम बाबा आहे. त्याचं नाव घेतलं तरी तू मरते. असा दम कोण देती? इच्छा. कोणाला? मायेला. माया म्हणली अगं मी मराल आणि भजन केल्यावर मी मरतेच, मलाही माहित आहे. आणि हे एकाच युगात घडेल, कलियुगात. भजन केलं का माया मेली, माया मेली का ज्ञान आलं, ज्ञान आलं का हा देव झालाच. काय सूत्र आहे मला? ही म्हणली का ग? तुझं म्हणणं काय? माया म्हणते मला नवरा नाहीये ग, पण मला 16 पोर आहेत नवरा न करता. आणि माझ्या 16 पोरांचा जर तो इतिहास ऐकला